अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। बघा, आता चालू झाला आहे चातुर्मास, म्हणजे काल झाली आषाढी एकादशी आणि आजपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे कालपासून सुरुवात झाली आहे। पण आता ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला आषाढी एकादशीपासून आता सलग कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला करायची आहे। तर बघा, तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट मी सांगते की आता ह्या महिन्यात या वर्षात अधिक मास आलेला आहे आणि अधिक मास खूप 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 छान असा महिना मानला जातो। ज्या वेळेस आपण जितकी विष्णूंची सेवा करतो ती सेवा फलित होते आणि आपल्याला मनोवांछित फल मिळतं असं सांगितलं जातं। त्याचमध्ये एक खूप महत्त्वाची सेवा आहे, एक खूप सुंदर सेवा आहे, खूप महत्त्वाची सेवा आहे जी आपण अधिक मासात करणार आहोत। तर बघा, शक्यतो ही जी सेवा आहे ते शक्यतो लोक रोज करतात किंवा म्हणजे अधिक मासात जसं दर आठवड्याला किंवा दर 2 दिवसाला किंवा दर रोज जरी म्हटलं तरी तर एक प्रथा आहे जी मी सुद्धा जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी बघायचे की माझे घरचे जे आहेत ते काय करायचे, तर तांब्याचे असे चपटे दिवे मिळतात। आता माझ्याकडे दाखवायला नाहीये, पण तांब्याची अशी चपटे दिवे मिळतात किंवा तांब्याचा दिवा जरी घेतला तुम्ही, जी दिवा असतो तो घेतला तरीही चालेल। त्यामध्ये रोज एक फुलवात लावायची अशी एक सवय होती, म्हणजे अशी एक सवय म्हणजे हे जे अधिक महिना आहे ह्या अधिक महिन्यात रोज तुपाची फुलवात लावायची देवासमोर, विष्णू भगवानांच्या समोर। अशी एक प्रथा आहे, अशी एक सेवा आहे जी म्हणजे विष्णू भगवानांना समर्पित आहे। आणि जेव्हा आपण ही वात लावणार तेव्हा आपल्याला विष्णूंची सेवा, ज्या काही गोष्टी असतील, विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनामावली, ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही या दिवशी करू शकता। विष्णू गायत्री मंत्र, म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूची ज्या काही सेवा तुम्हाला येतात किंवा ज्या काही सेवा तुम्हाला आवडतात त्या तुम्ही करू शकता। यामध्ये असं काही नाही की हेच करायला हवं आणि तेच करायला हवं। पण त्याचबरोबर अजून एक जी आहे गोष्ट ती म्हणजे 33 वातीची। आता ही 33 वातीची जी सेवा आहे ही सेवा सुद्धा खूप सुंदर आहे। तुम्हाला काय करायचं असतं, तांब्याच्या दिवात ही 33 वात म्हणजे खूप जाड नाही तर खूप बारीक, एकदम बारीक 33 म्हणजे बारीक वात करतात आणि त्याला 33 पदरी वात करतात आणि त्या वातीचा अखंड दिवा लावतात आणि विष्णूंचं स्मरण करून विष्णूंची सेवा करतात। तर हा जो अधिक मास आहे या अधिक मासात किंवा चातुर्मासात, शक्यतो अधिक मासात जास्ती केलं जातं, तर अधिक मासात जर का तुम्ही या 33 पदरी वाताची जी सेवा आहे त्याचं महत्व इतकं आहे ना की विष्णू भगवान आपल्यावर खरंच म्हणजे इतके प्रसन्न होतात। कारण कसं आहे, जी गोष्ट मनोभावे इच्छेप्रमाणे केली जाते ना ती सेवा नक्कीच फलित होते। आता तुम्हाला या 33 वात का 33च का, म्हणजे बघा, आपण आता मी मागे व्हिडिओ टाकला त्यामध्ये 33 गोपद्म, मग 33 वाती, मग हे 33 शब्दाचा अर्थ काय आहे किंवा 33च का याचा मी तुम्हाला प्रॉपर एक माहिती देते। तर बघा, हिंदू पंचांगानुसार बघितले तर चंद्रमास असतो जो, तर तो त्यामध्ये 355 दिवसाचे वर्ष मानले जातात किंवा ते असतात। पण इंग्रजी आणि भारतीय वर्ष जर का, भारतीय सौर वर्ष जर आपण बघितलं तर त्यामध्ये 365 दिवसांचा तो पूर्ण एक वर्ष असतो। तर दरवर्षी 11 दिवस चंद्रमास वर्षात सौर वर्षापेक्षा कमी भरतात, म्हणजे चंद्रमास मध्ये 11 दिवस कमी भरतात दरवर्षी। त्यामुळे दरवर्षीचा म्हणजे 11 दरवर्षी 3 वर्षाचा 11 3 वर्षाचे हे 3 महिन्यांचे म्हणजे 3 वर्षाचे हे 3 11 चे 33 होतात, म्हणून दर 3 वर्षांनी अधिक मास येतो। तर त्यामुळे बघा, हा 11 दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरावा, एक महिना एक्स्ट्राचा धरावा, अधिक महिना ज्याला आपण म्हणतो अधिक मास जो म्हणतो असे सांगितले आहे। म्हणूनच याला अधिक भरलेले एकूण 33 दिवस म्हणजे 11 एका वर्षाचे, 11 दुसऱ्या वर्षाचे आणि 11 तिसऱ्या वर्षाचे चंद्रमासाचे 11 असे धरून तिसऱ्या वर्षी मग ते अधिक मास म्हणजे जे तुमचं येतं तेव्हा असे 3 वर्षाचे अधिक भरलेले एकूण 23 दिवस होतात। म्हणून या मासामध्ये 33 पदरी वातीचा दिवा लावण्याचे खूप महत्व आहे। तर अशा प्रकारे पारंपरिक 33 पदरी वात तुम्ही देवापुढे नक्कीच लावू शकता। आता ही वात लावताना तुम्हाला तिळाच्या तेलामध्ये तुम्ही लावू शकता, शुद्ध गाईच्या तुपाची तुम्ही लावू शकता, पण लावताना शक्यतो काळजी घ्यायची आहे की तुम्हाला तांब्याचीच निरंजनी घ्यायची आहे। तांब्याची निरंजनी किंवा खूप चपटे असे दिवे मिळतात बघा, अधिक मासातच मिळतात तुम्ही ते दिवे,
तुम्हाला वाटलं तर मला फोटो भेटला तर मी इथे लावेल, नाही भेटला तर मग मला शोधावं लागेल, पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला, किंवा माझ्याकडे एक दिवा होता, मी पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवेल जेव्हा वात कशी लावायची तेव्हा. तर असा मान म्हटला जातो. तर बघा ही जी सेवा आहे, ही सेवा जर का तुम्ही केली तर विष्णू भगवानांची जी काही सेवा तुम्हाला आवडते त्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त हे सगळं म्हणत, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे म्हणत तुम्ही ही सेवा करू शकता. माझ्याकडे दिवा दाखवायला जर का तुमच्याकडे आत्ता शक्यतो नसेल, पण मी प्रयत्न करते. बघा अशा पद्धतीचा तो दिवा असतो. माझ्याकडे होता, परत जाऊ द्या, आता मी हेच दाखवते तुम्हाला. असा जो दिवा आहे, आपल्याला तांब्याचा दिवा घ्यायचा आहे, ज्यामध्ये बघा असे कान असतात, 5 कान असतात. तो तांब्याचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ती वात घालायची आहे आणि ती वात लांब असते. तर ती वात तुम्हाला लावायची आहे आणि त्या वात लावून, ती दिवा लावून तुम्हाला या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही सेवा केली जाते. आणि अधिक मासात ही जर का तुम्ही सेवा केली तर अधिक मासात कुठलीही सेवा केलेली ही 100% फलित होते असं म्हटलं जातं. त्यामुळे नक्की करा, केल्यास तुम्हाला खरंच खूप फळ मिळतील. मी स्वतः ही सेवा करणार आहे, अधिक मासात मी करणार आहे. चातुर्मासाची, स्वस्तिक आणि गोपद्माची सेवा तर माझी चालू झालेली आहे. तर ती तुम्हाला बघा, त्याचा साचा सुद्धा मिळतो, एक गोपद्माचा साचा येतो, त्याचा फोटो मी लावला होता मागच्या व्हिडिओमध्ये. ते साच्यावर फक्त तुम्हाला रांगोळी करायची आणि तुम्हाला काही काढत बसायची गरज पडणार नाही. आणि आजकाल बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही तसं करू शकता. फक्त स्वस्तिकसाठी तुम्हाला हळदीचं आणि कुंकवाचं पाणी थोडंसं करून तुम्हाला ते करायचंय, ते थोडंसं तुम्हाला करावं लागेल. पण ही सेवा खूप फलदायी आहे, नक्की करा, तुम्हाला ह्याच्यातनं छान फळ मिळतील. अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच. आजची जी सेवा आहे ती स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.